पहिलाच बॉल त्यावरती आक्रमण केलंय आणि इथे आपण पाहतोय झेल टिपलाय, क्षेत्ररक्षक होते टॉम अगदी शून्यावरती बाद झालेत. गोल्डन डकचे शिकार टॉम ठरतायत. पहिला बॉल फेस करताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, उंच हवेत बॉल गेला, क्षेत्ररक्षक तैनात होते अचूक जागेवरती आणि एक चांगला सेल पाहायला मिळतो. इथे टॉम बाद झालेत. क्रमांक 3 वरती आपण पाहतोय रोशन थापा नवीन बॅटर मैदानावरती आलेले आहेत. एक धाव इथून येईल. मुन्ना स्वामी आहेत बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. एक धाव धावपलकावरती. पुढचा बॉल मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉलला खेळत एकच धाव मिळेल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 2. षटक क्रमांक आपण पाहतोय 1 मार्गस्थ आहे आणि धावपलकावरती धावा आहेत 2. इथे आपण पाहतो बॅकफुटला थांबलेत. एकच धाव मिळेल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 3. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. 3 सिंगल आल्या. पहिल्या बॉलवरती विकेट आल्यानंतर मात्र डावाला सावरण्याचा प्रयत्न दोनही फलंदाजांनी मैदानावरती केलेला आपण पाहतोय. धावपलकावरती धावा आहेत 3. पुढचा बॉल नो बॉल पंचांनी कॉल केलाय आणि स्क्वेअर क्षेत्रामध्ये बॉलला खेळलेत. या बॉलवरती 2 धावा मिळतील आणि 2 धाव्यांच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल. 5 धावा धावपलकावरती आहेत. पुढचा बॉल बॅकफुट वरून फटका चांगला आहे. कव्हर रिझनला तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु 1 धाव मिळेल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 6. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे आणि धावपलकावरती धावा आहेत 6. पुढचा बॉल फटका चांगला आहे. कव्हर रिझनला एका धावेचा प्रयत्न खूप वेगाने 1 धाव पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय आणि रनिंग बिटवीन द विकेट पाहण्यासारखी होती. अतिशय वेगाने दोन्ही फलंदाज धावले आणि वेगाने 2 धावा इथे मात्र पूर्ण केलेल्या आहेत. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 8 धावा धावपलकावरती. षटक क्रमांक 2 साठी आपण पाहतोय सुदर्शन बॉलिंग ट्रॅक वरती आलेले आहेत. यावेळेस आपण पाहिलं इंटरेस्टेड होते नॉन स्ट्राइक एंडला बॅटर, परंतु झाले धावबाद. विकेट. फलंदाज धावबाद स्वरूपामध्ये बाद झालेत. नॉन स्ट्राइक एंडला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं सुदर्शन यांच्या माध्यमातून. धावबाद स्वरूपामध्ये विकेट इथे आलेले आहे. स्कोरर आमचे पालजे आहेत आमच्या सोबत आणि अतिशय चांगलं स्कोरिंग ते करतायत. आपलं देखील कौतुक आहे. फटका चांगला आहे. लॉंग ऑफ रिजनला डीप मध्ये खेळाडू आहेत. एक नो बॉल. बॉल आहे. लीगल बॉल आहे. एकच धाव मिळेल. लॉफ्ट केलाय. कमालीचा स्ट्रोक आहे समोरच्या दिशेने, परंतु फलंदाज इथे बाद आहे. झेल टिपलाय. विकेट. चंदन आहेत नवीन फलंदाज आपण पाहतोय. एका धावेचा प्रयत्न केला गेलाय. 1 धाव इथून मिळेल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 10. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे आणि 10 धावा धावपलकावरती. रोशन आणि चंदन ही जोडी मैदानावरती आहे. व्हाईट बॉल. अवांतर धाव मिळेल. स्ट्रेट अवे कॉल केला पंचांनी व्हाईट बॉल. पुढचा बॉल फटका चांगला आहे. किती धावा मिळतील या ठिकाणी हे पाहायचंय आणि बॉल गेलाय. 4 धाव्यांकरता चौकार. फुलटॉस बॉल आहे. समोरच्या दिशेने केलंय आक्रमण आणि इथून आपण पाहतोय 1 धाव मिळेल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 16 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे आणि धावपलकावरती धावा आहेत 16. षटक क्रमांक 3 साठी नवीन गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. संदीप माने बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. पहिला बॉल इथे डॉट आलाय.
संदीप माने देखील कमालीची गोलंदाजी करतात. आतापर्यंत गोलंदाजांनी मात्र वर्चस्व या सामन्यामध्ये गाजवलेलं आपण पाहतोय. खेळाचं पहिलं सत्र अर्थात आपण पाहतोय पूर्वार्ध सुरू आहे आणि कमालीची गोलंदाजी मैदानावरती सुरू आहे. फुदरलेनचा बॉल होता, फटका चांगला आहे, एक धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा 17. स्टेप आउट झालेत फलंदाज. आपण पाहिलं बदल आले ते पाहिलं. समोर दिशेने लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बॉलला खेळ, एक धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती आहेत. 18 लॉस ऑफ द 3 विकेट. पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि एकच धाव पुन्हा एकदा देखील मिळेल. बॅकफूट वरून खेळण्याचा प्रयत्न, धावबाची संधी आहे. फलंदाज धावबाद, आणखी एक विकेट. कमालीची गोलंदाजी आणि कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. कौतुक केलं पाहिजे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचं. नवीन फलंदाज गोपाल मैदानावरती आहेत. फुलटॉस बॉल आहे. प्रयत्न केले फॉलर थ्रो मध्ये बॉलला रोखण्याचे, परंतु बॉलला रोखू शकणार नाही. एक धाव मिळेल आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय रोशन थापा स्ट्राईक एंडवरती असतील. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आहेत 20 आणि गडी बाद झाले 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 20 धावा धावफलकावरती आहेत सुभाषनगर अष्टविनायक संघाच्या. सुभाषनगर अष्टविनायक आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय गावदेवी 11 हा संघ मैदानावरती खेळतोय. कमालीची कामगिरी केली आहे गावदेवी 11 संघाने. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज दाखल झालेत. अभि अंतिम षटकासाठी अभि बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. फटका पुन्हा एकदा चांगला आहे. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये एक धाव तर खूप वेगाने पूर्ण केली आहे. रोशन थापा असं वाटलं की मैदान इतकं कव्हर केलं त्यांनी की 2 धावा पूर्ण झाल्या असत्या, इतके वेगाने धावलेत. धावफलकावरती धावा आहेत 21. 21 टेन क्रिक या वाहिनीच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट या स्पर्धेचा आपण पाहतोय. नो बॉल पंचांनी कॉल केलाय आणि त्यावरती मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न देखील बॅटर करतायत. या बॉलवरती धावा मिळतील 2. 23 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला अडवतील तोपर्यंत मिळेल 1 धाव. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 24. फलंदाज इथे मात्र आपण पाहतोय यष्टीचित होत आहेत. स्टंपिंग आउट. नवीन फलंदाज प्रकाश मैदानावरती आलेत. 1 धाव आलेले आहे. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 25 धावा धावफलकावरती आहेत. 25 लॉस ऑफ द 5 विकेट. अभियानचा पुढचा बॉल, फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. 2 धावेंचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव घेताना फलंदाज धाव वाजवत आहेत. एकच धाव मिळेल या बॉलवरती देखील. एका धावेने धावफलक पुढे जाईल. नवीन फलंदाज पिंट्या मैदानावरती दाखल होत आहेत. शेवटच्या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे, परंतु क्षेत्ररक्षकाला सरळ शोधले बॉलने. विकेट आली आहे आणि इथे 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. धावफलकावरती धावा आहेत 26 आणि जिंकण्यासाठी 27 धावेंचं लक्ष इथून असणार आहे. टॉस आपण करतोय. गायकवाड नगर आणि त्यांच्या अगेन्स्ट मनोरमा E&F विंग. दोन्ही संघांचे संघनायक टॉससाठी यायचे मंचावरती विनंती आहे. गायकवाड नगर आणि मनोरमा E&F विंग टॉससाठी यायचे विनंती आहे.
तर मनोरमा संघानं टॉस जिंकलेला आहे. मनोरमा ई आणि एफ विंग या संघाने टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. सेकंड राऊंडची पहिली मॅच यानंतर सुरू होणार आहे, याची देखील नोंद आपण करून घ्या. संदीप यांचा पहिला बॉल सुदर्शन साठी आणि सुदर्शन मैदानावरती आहेत. पहिल्या बॉलवरती एकेरी धाव अर्जित केली. गावदेवी हा संघ मैदानावरती खेळतोय. गावदेवी 11 त्यांच्या अगेन्स्ट सुभाषनगर अष्टविनायक अशी मॅच. व्हाईट बॉल अवांतर धाव इथून मिळेल. 27 धावांचं लक्ष आहे. संदीप आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. लॉफ्टर केला, क्षेत्ररक्षक आहेत परंतु बनतील फक्त दर्शक. इट्स मॅक्सिमम. षटकार तर आलाय आणि षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 8. नो बॉल कॉल केलाय पंचांनी. तर जलद गतीने हा बॉल टाकला होता आणि डायरेक्टली आपल्याला नो बॉल दिला जाईल. ही देखील गोष्ट महत्वाची आहे. 9 धावा धावफलकावरती आहेत. 9 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 9 धावा धावफलकावरती. यावेळेस वाईट बॉल आहे. आता 10 धावा. यावेळेस एका धावेचा प्रयत्न आहे. नो बॉलवरती सिंगल आलती की सर? नो बॉलवरती पण सिंगल होती. ओके. तेरा धावा धावफलकावरती आहेत. 13. पुढचा बॉल फुल टॉस आहे आणि फुल टॉस वरती फुल टॉस वसूल केलाय. बॅटर सुदर्शन जाधव यांनी ठोकलाय. षटकार. 19 धावा धावफलकावरती आहेत. 19. पुन्हा एकदा आक्रमण. आणखीन एक षटकार. धावफलकावरती धावा आहेत 25. षटकारांची आतिषबाजी मैदानावरती सुरू आहे. 25 धावा धावफलकावरती. बॅटर मुन्ना आपण पाहतो स्ट्राईक एंड वरती आहे. 2 धावेंची आवश्यकता आहे. अवघ्या 2 धावेंची गरज मैदानावरती. पुढचा बॉल फुल टॉस आहे. संधी होती धावबाद करण्याची परंतु व्यवस्थितरित्या गॅदर करू शकला नाही क्षेत्ररक्षक बॉलला. आणखीन एक फुल टॉस. मुन्ना स्वामी यांच्या बॅट मधून विजय षटकार. मुन्ना स्वामी फिनिशर्स ऑफ स्टाईल. विजय षटकार त्यांच्या बॅट मधून आलाय आणि ही मॅच फिनिश झाली आहे. गावदेवी 11 संघाने मॅच जिंकली. अभिनंदन गावदेवी 11.